उपवास आहे आणि तीच ती खिचडी खाऊन कंटाळा आलाय। चला बनवूया मऊ लुसलुशीत उपवासाची आंबोळी। ही आंबोळी बनवायला एकदम सोपी व एकदम चविष्ट अशी आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। 1 कप भगर घ्यायची आहे, भगर किंवा वरई याला म्हणतात, आणि अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ 2-3 वेळेस धुवून घ्यायचं आहे आणि मग 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। आंबोळी बरोबर आपण चटणी देखील बनवतो आहोत, त्यामुळे 1 कप मी इथे दही घेतला आहे। त्यानंतर अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट, साखर आणि मीठ इथे चवीनुसार घ्यायचं आहे। हे मिक्सर मध्ये वाटून आपली इथे चटणी तयार आहे। साबुदाणा आणि भगर देखील इथे 4 तास मी छान भिजवून घेतली आहे। आता यातील पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। अजिबात एक थेंबही यामध्ये पाणी ठेवायचं नाही। त्यानंतर हे मिक्सरच्या जार मध्ये ॲड करायचं आहे। वन फोर्थ कप यामध्ये दही ॲड करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी देखील ॲड करायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करून आपल्याला हे व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने एकदम छान असं पेस्ट याची करून घेतलेली आहे। आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून आपल्याला हे 5 ते 10 मिनिटांसाठी परत झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर मी इथे एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलंय। सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पीठ यामध्ये ॲड करून असा गोलाकार याला शेप देऊन घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने, आणि दोन्ही साइडने व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचे आहेत। खूप झटपट आणि व्यवस्थित अशी ही रेसिपी मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीने आपली आंबोळी इथे बनवून तयार आहे। अशाच पद्धतीने मी इथे सर्व आंबोळी तयार करून घेते। याला तुम्ही आंबोळी, डोसा किंवा सेट डोसा असे देखील म्हणू शकता। एकदम छान आणि जाळीदार असा हा सेट डोसा तयार होतो। बनवायला एकदम सोपा आणि चवीला एकदम भन्नाट अशी ही रेसिपी आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्की पाहता येतील। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी।